किती सुटसुटीत शेवया तयार झाल्या आहेत बघा. आणि याच्यात सर्व प्रकारच्या भाज्या घातल्या आहेत आणि चवीला खूप भन्नाट लागतात. मुलं आवडीने खातील. असं जर मुलांच्या टिफिनला करून दिलात ना, मुलं खुश होतील. आणि रोज टिफिनला ह्याच करून द्या. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पण करू शकता. चला तुम्हाला याची मी रेसिपी दाखवते. नमस्कार, मी प्रज्ञा तेली. माझ्या कुक विथ प्रज्ञा चॅनलवर तुमचे स्वागत करते. आज मी तुम्हाला चटपटीत शेवया करून दाखवणार आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चटपटीत शेवया बनवण्यासाठी मी हे बघा, इथे मी शेवया घेतल्या आहेत आणि ह्या शेवयांसाठी मी हे बघा कांदा घेतलाय, ओली मिरची घेतली आहे, इथे मी कोबी घेतलाय, गाजर घेतलाय, फरसबी घेतली आहे, इथे शिमला मिरची घेतली आहे, इथे लसूण घेतली आहे, इथे आलं घेतलंय, कढीपत्ता आणि कोथिंबीर, इथे टोमॅटो घेतलाय, इथे मी मशरूम घेतलेत म्हणजे अळंबी, इथे पास्ता मसाला घेतलाय, आपला घरचा लाल तिखट घेतलाय, तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. हे तिखट जास्त आहे आणि हा मसाला घालण्यानंतर मी 2 ओल्या मिरच्या घालणार म्हणून मी लाल मसाला कमी घेतलाय. इथे मी मीठ घेतलंय आणि तेल, बस एवढंच साहित्य. आणि जेवढे शेव असतील ना तेवढ्याच्या डबल पाणी तिकडे पाणी गरम करून घ्यायचं. आता पुढे कसं काय करायचं तुम्हाला मी दाखवते. हे बघा, इथे मी कढई गरम करत ठेवली आहे आणि याच्यामध्ये तेल घातलं आणि ह्या शेवयांना थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या, जास्त नाही. बघा, थोड्याशा तेलामध्ये शेवया भाजून घ्यायच्या, जास्त तेल नाही घालायचं, हलकं हलकं भाजून घ्यायचं. आता मी ह्या भाजून घेते. हे बघा, शेवया भाजून झाल्या. आता मी हे काढून घेते. हे बघा, इथे मी तेल याच्यात कढईत थोडंसं तेल टाकलं. बघा, इथे मी कांदा टाकला. कांदा तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्ही जास्त पण घेऊ शकता कांदा. इथे कांदा भाजला ना, थोडासा लाईटली भाजून झालं ना, लगेच त्याच्यामध्ये ना हे टाकायचं, एकदम पण नाही. हे बघा, सगळं आलं लसूण टाकायची आणि त्याच्यासोबत कढीपत्ता टाकायचा. याला परतून घ्यायचं, व्यवस्थित. आता हे थोडंसं परतून घेतलं ना, सगळ्या ह्या भाज्या याच्यात टाकायच्या. हे बघा, सगळ्या भाज्या टाकायच्या एकसाथ आणि चांगलं परतून घ्यायचे. ह्या भाज्या आता चांगल्या व्यवस्थित परतून घ्यायच्या. सगळ्या भाज्या परतून घेतल्या आणि आता हा टोमॅटो टाकायचा याच्यात. हे बघा, आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. मीठ जास्त कमी टाकायचं थोडं, कारण पास्ता मसाला टाकणार. पास्तामध्ये मसाल्यामध्ये मीठ असतं म्हणून थोडा मसाला कमी टाकायचा पास्तामध्ये. मीठ हे बघा, चांगलं ढवळून घ्यायचं, झाकण ठेवायचं त्याच्यावर. 2-3 मिनिटं मध्ये मध्ये चेक करते. हे बघा,
अजून थोडं जास्त शिजवायचे नाही, अर्ध 50% भाज्या शिजवून घ्यायच्या फक्त. हे बघा, आता यात मशरूम टाकायचे. मशरूम कसे पटकन शिजतात ना, मी अगोदर टाकले नव्हते, नंतर टाकणार आहे. हे बघा, ते मशरूम ढळून द्यायचे. हे बघा, परत झाकण ठेवायचं. चेक करते, मध्ये मध्ये चेक करायचं. आता ना यात शेवया टाकायच्या. हे बघा, यात गरम पाणी, हे पाणी आहे ना ते टाकायचं. हे बघा, मी अगोदर गरम पाणी करत ठेवलेलं. जेवढे शेवया घेशाल ना त्याचे डबल पाणी ठेवायचं. गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही, ना त्याची शेवया ना चिकट होणार. आणि परत याच्यावर झाकण ठेवायचं. मी चेक करते. हे बघा, झाकण ठेवते, मध्ये मध्ये चेक करायचं. तर मी चेक करते. हे बघा, शिजायला द्यायचं. म्हणजे शिजले बऱ्यापैकी, एकदम फुलले आहेत बघा. आणि आता मी यात ना मसाला टाकते बघा, पास्ता मसाला आणि आपला घरगुती लाल मसाला तो टाकायचा. जर तुम्हाला तिखट नको असेल ना, मग आपला घरचा लाल मसाला असतो तो स्किप करायचा, तो नाही टाकायचा. हा बघा, आता 2 मिनिटांनी झाकण ठेवायचं, शिजायला द्यायचं. बघा, मी चेक करते. हे बघा, हे बघा, त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर. आता जरी तुम्हाला चिकट असं ओलसर दिसलं असताना ना, तरी तो थोड्या वेळाने ना सुकत म्हणजे घट्ट होणार तो. आता गॅस बंद करायचा आणि 10 मिनिटं झाकून असंच ठेवायचं, ते आपणच हे होणार, म्हणजेच त्याचं पाणी आटून जाणार. असंच झाकण ठेवायचं. हे बघा, मी चेक करून दाखवते. हे बघा, किती मोकळा झालाय, किती छान झालाय बघा. यात मी मसाला शेवटी का घातला, तो भाज्यांचा जो कलर असतो ना तो टिकून राहतो. अगोदर घातलं तर भाज्याचा कलर आहे ना तो वेगळा, म्हणजे लाईट होतात भाज्या. हे बघा, मस्त की छान झालाय. हे बघा, किती मोकळा झालाय बघा. लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी तुम्ही असं करून देऊ शकता. आणि यात तुमच्या ज्या घरात ज्या अवेलेबल भाज्या असतील ना त्या सगळ्या घालायच्या. तर तुम्ही तेंडली घालू शकता याच्यामध्ये, तुम्ही वाटाणे घालू, मकाची दाणे. आता माझ्याकडे ज्या भाज्या होत्या ना मी त्या घातल्या. बघा किती मोकळा झालाय. मी केलेल्या ह्या शेवया तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये सांगा.
माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्या समोर मी घेऊन येत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.